ऑपरेशन कॉम्बिंग के दौरान नागपुर पुलिस को बड़ी सफलता मिली है। पांचपावली थाना पुलिस ने धारदार हथियारों का जखीरा बरामद करते हुए आरोपी को गिरफ्तार किया है। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने बापूकुटी नगर सिंधी हिंदी स्कूल के पीछे रहने वाले कमलेश राजन तांबे के घर पर छापा मारा। तलाशी के दौरान आरोपी के घर से 4 लोहे की तलवारें, एक स्टील की तलवार और एक बड़ा लोहे का चाकू बरामद हुआ, जिसकी अनुमानित कीमत करीब 6,000 रुपए बताई जा रही है। आरोपी पर मामला दर्ज कर उसे गिरफ्तार किया गया। आगे की जांच जारी है। बघा, महानगरपालिका निवडणुका बरेच दिवसांनी होत असल्याने माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र सिंगल साहेब, तसेच जॉईंट सीपी साहेब रिजन आणि डीसीपी साहेब, एसीपी साहेब स्वतः कोम्बिंग मध्ये होते। या अनुषंगाने गुन्हेगाराचा क्षेत्र जास्त असल्यामुळे, स्लम एरिया असल्यामुळे माननीय वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही दर 1 दिवसाआड कोम्बिंग राबवतो। कालच्या कोम्बिंग मध्ये माहिती मिळाली की एका ठिकाणी 6 शस्त्र ठेवलेले आहे। त्या अनुषंगाने 2 पंचायत समक्ष ते जाऊन आपल्या घरजडती घेतली असता त्या ठिकाणी 6 मोठी तलवारी मिळून आलेल्या आहे। त्या तलवारीच्या बाबतीत कारण विचारले असते तो काय सांगू शकला नाही। त्याचा त्याआधी 2022 मध्ये गुन्हेगार राहत होता, जो आता सध्या सापडला आरोपी, त्याचा भाऊ। त्याचं म्हणणं आहे की त्यांनी तिथं ठेवलेलं आहे, परंतु याचं ठेवल्यामुळे जर समजा एखादा व्यक्ती ठेवलं त्याच्यानंतर जर त्यांनी पोलिसांना खबर द्यायला पाहिजे की चुकीच्या पद्धतीने साठा का करून ठेवला, म्हणजे एखादा घातपाताची शक्यता नक्कीच नाकारता येत नव्हतं। त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून मान्य न्यायालयात पाठवत आहे। बरोबर आहे, PSI माझगावकर आहे, दिलीप पवार आणि विशेषतः म्हणजे बीट मार्शल निलेश वरकर आणि अश्विन जाधव यांची इन्फॉर्मेशन होती कोम्बिंग दरम्यान, आणि त्यांनी आम्हाला कळवल्याबरोबर आम्ही स्वतः आणि हे PSI माझगावकर, दिलीप पवार, वासुदेव आणि पखान राठोड, आशिष आणि अतुल या टीमने केलेली आहे। बरोबर आहे, बापूकुटी नगर इथून 200 मीटर अंतरावर आहे। त्या ठिकाणी कमलेश राजन तांबे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून जप्ती करण्यात आलेली आहे। त्याच्या अगोदर त्याचा एक औलंगा नावाचा त्याचा भाऊ होता, 2022 मध्ये मरण पावला होता। त्यांनी ठेवल्याचे असले तो सांगतो, पण तो विना परवानाच ठेवले असल्यामुळे त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा 425 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक करून मान्य न्यायालयात हजर करण्यात येते।